नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कीर्तन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जेथे जावे तेथे कपाळ सरिसे, लाभतो विशेष संत संगे। पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, अंतराय मूळ नुपजे तेथे। भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा, निकटवास बरा संता पायी। पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, अंतराय मूळ नुपजे तेथे। तुका म्हणे हेची करावी मिरासी, बळे संतापाशी द्यावा जीव। पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, अंतराय मूळ नुपजे तेथे। महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रये। समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण। तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी। या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संतांच्या। मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या। मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या। जेथे जावे तेथे कपाळ सरिसे, लाभतो विशेष संत संगे। पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, अंतराय मूळ नुपजे तेथे। संत श्रेष्ठ जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा चार चरणाचा संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादानं आणि संगतीनं जीवनामध्ये सर्वोच्च आणि अद्वितीय अशा स्वरूपाचा लाभ प्राप्त होतो, असा अनुभवजन्य उपदेश करणारा हा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलाय। महाराज म्हणतात, व्यवहारातून प्राप्त होणारे सामान्य लाभ आपण सर्वच जण अनुभवत असतो, पण संतांच्या संगतीमध्ये विशेष लाभ प्राप्त होतो, जो कधी कधी आपल्या प्रारब्धात किंवा नशिबात ज्याला आपण म्हणतो, तो नशिबातही नसतो। आणि संसारात जे प्राप्त होतं ते कर्मानुरूप आणि नशिबानुरूप प्राप्त होतं। सत्संगतीमध्ये मात्र त्याच्या पलीकडील विशेष लाभ प्राप्त होतो, असा एक महत्त्वाचा विषय महाराजांनी या अभंगातून आपल्या पुढे ठेवलाय। प्राप्त वेळेमध्ये या अभंगाच्या माध्यमातून काही सेवा भगवत चरणी समर्पित करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगानं परिहार देणं आवश्यक आहे। आपल्या इगतपुरी तालुक्यातील शेवगेडांग या गावी रौप्य महोत्सवी हा अखंड नामसंकीर्तन सोहळा संपन्न होतोय। भजन आहे, पारायण आहे, हरिपाठ आहे, काकड आरती आहे, कीर्तन आहे, अन्नदान आहे। सर्व काही कार्यक्रम आपल्या वारकरी संतांच्या नियमावलीप्रमाणे यथासांग सुव्यवस्थितपणे पार पडत आहेत। मला वाटतं ही श्री गुरु निवृत्तीनाथ रायांची, माऊलींची, तुकोबारायांची कृपा म्हणावी लागेल, त्र्यंबकेश्वर भगवंताची कृपा म्हणावी लागेल, की मागील जो काही 8-10 महिन्याचा कठीण कालखंड होता तो आता हळूहळू निवळतोय। आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना ज्याची भूक आहे, जसं व्यापाऱ्याला ग्राहकाची आणि पैशाची भूक असते, शेतकऱ्याला पेरणीच्या समयी पावसाची भूक असते, प्रत्येकाची भूक वेगळी आहे। पुष्कळ उदाहरणं देता येतील, पण एका भाविकाला, पारमार्थिकाला आणि अंतःकरणापासून
भगवत भक्ती करणाऱ्या वारकऱ्याला ही भजनाची, कीर्तनाची आणि या सगळ्या आनंद सोहळ्याची भूक असते. तुका म्हणे भूक तुझे पहावया मुख, भगवत दर्शन ही भूक आहे, भगवत भक्ती ही भूक आहे. आणि म्हणून महाराजांना एका वारीला जाता आलं नाही, तर महाराजांची जी तळमळ झालेली आहे ती आपल्याला काकड आरतीमध्ये आपण म्हणतो, भूपाळीच्या अभंगामध्ये, वाट पाहे बाहे निढळी ठेवोनी हात, पंढरीचे वाटे दृष्टी लागले चित्त, कै येता देखेन माझा माय बाप, घटिका बोटे दिवस लेखी धरोनी आमाप. महाराज म्हणाले, देवा काही शरीराच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी तुझ्याकडे येऊ शकलो नाही, पण तू येणार असा निरोप संतांकडून कळाला आणि तेव्हापासून तुझी वाट पाहतोय. घटिका बोटे दिवस लेखी धरोनिया माप, दिवस मोजतोय, घटिका मोजतोय, क्षण मोजतोय. तेव्हा वारकरी भाविकाला ही भजन भक्तीची भूक आहे. आणि म्हणून आज आपल्या इगतपुरी तालुक्यामध्ये सुद्धा मला वाटतं या पंचक्रोशीत हा पहिलाच उत्सव असेल की जो इतक्या थाटामाटात आणि भव्य स्वरूपामध्ये होतोय. इथे गेली 8-10 महिने हे चित्र आपल्याला कुठे पाहायला मिळतच नव्हतं. परिस्थिती तशी होती. आपण शासनाला, प्रशासनाला सहकार्य करणं गरजेचंच होतं. परंतु हळूहळू या सगळ्या गोष्टी आता पूर्वपदावर येतात. याचा मनस्वी आनंद तुम्हा आम्हा सर्वांना आहे. योगायोगानं श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीचा कालखंड आहे आणि सगळी गुरुबंधू सद्गुरु जोग महाराज संस्थेतील महाराज मंडळी आपल्याला लाभली. थेट आळंदी ते त्र्यंबक वारी करत करत. मला वाटतं अगोदर काही निरोप होता, अचानकपणे दिंडी आहे. प्रत्येक वेळेला दिंड्या असतातच. ही महाराज मंडळी मात्र मला असं वाटतं माऊलींचा आणि सद्गुरु जोग महाराजांचा कृपा आशीर्वाद घेऊन तुम्ही आलेला, तो निरोप घेऊन आले. आम्हा सर्वांना त्याचा इतका आनंद या ठिकाणी झाला की प्रत्यक्ष माऊलीची भेट, दर्शन, सद्गुरु जोग महाराजांची भेट आणि दर्शन आपल्या सर्वांच्या रूपानं झालं. याचा खूप मोठा आनंद आहे. असं आहे आपल्या ग्रंथांमध्ये आणि आपल्या परंपरेमध्ये कुठलंही कार्य, धर्मकार्य हे सिद्धीला गेलं केव्हा समजावं, ज्या वेळेला आगंतुक कोणातरी साधू महात्म्यांचं आगमन होईल त्या एखाद्या यज्ञामध्ये, त्या एखाद्या भक्तिकर्मामध्ये, त्यावेळेला ते सफल झालं असं मानलं जातं. आणि हे एवढे महात्म्य मंडळी आहेत आमची सगळी, आणि यांचं आगमन जे आहे, मला वाटतं तुम्ही सर्व ग्रामस्थांनी जे श्रद्धेनं भक्तिभावानं सेवा केली त्याचं फल तुम्हाला मिळालं, याची ही साक्ष आहे, ही साक्ष आहे. आणि म्हणून हा एक शुभ संकेत या निमित्तानं आहे. तेव्हा आपणा सर्वांचंही या ठिकाणी आम्ही सर्व वंदन करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्रातील अत्यंत गुणवंत, नामवंत मंडळी, वारकरी संप्रदायाची ओळख आणि वारकरी संप्रदायाची सेवा सर्वदूर पोहोचवण्याचं काम करणारी जी आमची मंडळी आहे, त्यामध्ये संगीत विशारद तुकारामजी आरोटे अण्णा, संगीत विशारद रोहितदासजी मते महाराज, सर्व आदरणीय गुरुबंधू महाराज मंडळी, आदरणीय मृदंगाचार्य महाराज, सर्व भजनी मंडळी, टाळकरी, समोर बसलेले आपण सर्व ग्रामस्थ व पंचक्रोशीतून आलेली ही सर्व सन्माननीय भाविक वडीलधारी मंडळी, मोठ्या संख्येने उपस्थित माता भगिनी, आमच्या समवेत लोणी येथून आलेले आमच्या वरदविनायक सेवाधाम संस्थानाचे मुख्य मार्गदर्शक आदरणीय निर्मळ नाना आणि आपण सर्व मान्यवर मंडळी. खरं म्हणजे हा उत्सव इतक्या छोट्या गावामध्ये इतका मोठा उत्सव व्हावा, ही सुद्धा भगवंताची एक इच्छाच म्हणावी लागेल. आल्यानंतर सर्वांनी सांगितलं, कार्यकर्त्यांनी सांगितलं, गाव छोटं आहे परंतु भक्ती मात्र आपली सर्वांची अत्यंत मोठी आहे. आणि म्हणून संकल्प जर परमार्थामध्ये चांगला करता आला तर तो सिद्धीला नेण्याचं काम भगवंत आणि संत करतात. फक्त संकल्प करताना आपण कंजूसपणा करू नये, कुचराई करू नये, संशयित राहू नये, अविश्वासी राहू नये.
पंढरीला जायचंय तर विश्वासानं संकल्प करावा की होय मला पंढरीला जायचंय, देवा काही अडथळा बाधा निर्माण झाल्यास तू दूर कर, पण मला पंढरीला यायचंय. संकल्प शक्ती आज विज्ञान युगामध्ये सुद्धा सिद्ध झालेली आहे. आपल्या अध्यात्मामध्ये तर संकल्पाचं महत्व फार पूर्वीपासूनच आहे. महाराजांनी सांगितलं सत्य संकल्पाचा सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण. सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण मनोरथ, सत्य संकल्पाचा दाता नारायण, 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 सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण मनोरथ, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण. संकल्प हा अत्यंत भावपूर्वक श्रद्धापूर्वक आणि उच्च करावा, चांगलाच करावा. परमार्थामध्ये संकल्प शक्तीला महत्व आहे आणि ही संकल्प पूर्ती भगवत कृपेनं श्रीगुरु कृपेनं आपल्याला फळाला येते. आणि म्हणून आपण ग्रामस्थांनी एक चांगला संकल्प केला आणि त्या संकल्पाची पूर्ती आज भगवत कृपेनं संत कृपेनं या ठिकाणी अनुभवायला मिळते आहे. सुंदर व्यवस्था आहे, मंडप व्यवस्था चांगली आहे, भोजन व्यवस्था आपल्याकडे उत्कृष्ट आहे, विशेष करून ध्वनी व्यवस्था. म्हणजे महाराष्ट्रामध्ये या ध्वनी व्यवस्थेतील काही तज्ज्ञ मंडळी आहेत, त्यामध्ये आमचे सुनीलराव निमोणकर आहेत. फार मोजकी मंडळी आहे की ज्यांना परत सूचना करावी लागत नाही. नाही तर बऱ्याच वेळेला मशिनरी असते, परंतु असं आहे तुमच्या स्वयंपाकघरामध्ये मसाले भरपूर आहे, सगळी सामुग्री आहे, पण कसं करायचं हे माहीत नाही. मग सामुग्रीचा उपयोग काय होणार? सामुग्री आहे परंतु ते जर स्वयंपाक करता येत नसेल, पक्वान्न बनवता येत नसतील, तर त्या सामुग्रीचा असून उपयोग नाही. तसं अलीकडच्या काळामध्ये यंत्र सामुग्री भरपूर आहे, सर्वत्र आहे, पण ती हाताळायची कशी? साधी गोष्ट असते. माझ्यासारख्या एखाद्या कीर्तनकाराचा आवाज जर थोडा जाड असेल तर त्याला बेस मुळात कमी द्यावा लागतो. त्याच्या आवाजात मूळ बेस आहे, तर हे तिथे बसलेल्या माणसाला हे कळलं पाहिजे, त्याची बुद्धीची उंची इतकी लागते. नाही तर मग ज्याला बेस आहे त्यालाच बेस देतो, ज्याचा बारीक आवाज आहे त्याला ट्रबलच वाढवतो. ते बारीक आणखी बारीक वाटू लागतं आणि जाड आवाजाचं आणखी जाड वाटू लागतं आणि ऐकणाऱ्यांना उगीच ते सगळं भेसूर वाटू लागतं. मग ते पूर्वीचं मग चांगलं, पूर्वीचं होतं ना 2 भोंग्यांनी 1 60चं मशीन, मग ते फार चांगलं. हे जर वापरता आलं नाही तर मग ते चांगलं. विठाला जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगातून संत महात्म्यांच्या संगतीचं सुफल काय, लाभ काय हे आपल्याला समजावून सांगतात. पण हे सांगत असताना महाराज म्हणतात, एरवी मनुष्य जीवनाचा जर विचार केला तर जीवनामध्ये जशी काही गोष्टी प्रयत्न साध्य आहेत, पण नुसत्या त्या प्रयत्न साध्य नाहीत, तर त्याला प्रारब्धाची ही अनुकूलता असावी लागते. किंबहुना जीवनातील बऱ्याच अनुकूल प्रतिकूल प्रसंगाला प्रारब्ध कारणीभूत असतं, असंही म्हटलं तरी वावगं होणार. काही अनुकूल घडलं तर त्याचंही काहीतरी पूर्वसंचित असतं, म्हणून ते अनुकूल घडतं. आणि काही प्रतिकूल घडतं
तर त्याला सर्व कारण काही वर्तमानातली नसतात, काही भूतकाळातलीही कारण असतात की त्या कारण परत्वे, त्या संचितामुळे ते प्रतिकूल घडत असतं. म्हणजे राजा दशरथाला पुत्रवियोगानं मरावं लागलं. अभंगामध्ये उदाहरणं तर पुष्कळ दिली, पण एकच उदाहरण आपण पाहू की कर्मे दशरथ वियोगे मेला. दशरथ राजाला पुत्रवियोगात मृत्यू. कारण राम जेव्हा वनवासाला निघाले, लक्ष्मणजी त्यांच्यासोबत, सीतामाई त्यांच्यासोबत, अयोध्येमध्ये स्मशान शांतता आणि दुःख. राम राज्याभिषेक होणार होता, तिथे रामाचा वनवासाचा सोहळा लोकांना पाहावा लागला. हे अचानक घडलेलं परिवर्तन. संसार त्याला म्हणतात जो देवाच्या कुटुंबालाही धक्का देतो. मग तुम्ही आम्ही कोण? हा धक्का आहे फार मोठा. एवढा मोठा सोहळा की जिथे स्वर्गातून आणि इतर लोकातूनही पाहुणे आलेले आहेत. नुसते नाशिक, पुणे, मुंबई इथून नाही, तर सर्व त्रैलोक्यातून, ब्रह्मांडातून, देव गंधर्वासह सर्व, ऋषी मुनी संतांसह सर्व, देशोदेशीचे राजे नृपाधिपती सर्वजण तिथे आहेत. तयारी झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कैकेयीनं जे मागणं मागितलं, रामाला वनवास, भरताला राज्यपद, आणि त्यामुळे राम वनवासाला गेले. राजा दशरथ मूर्छित होऊन पडले. मला असं वाटतं काही माणसं कर्तबगार असतात, विद्वान असतात, हुशार असतात, मोठमोठे प्रश्न चुटकीसरशी सोडवतात. जिल्ह्यात प्रश्न निर्माण झाला तरी सोडवतात, राज्यात प्रश्न निर्माण झाला सोडवतात, देशातही प्रश्न निर्माण झाला सोडवतात. पण तीच माणसं कधी कधी कुटुंबापुढे हातबल होतात. विठाला आपल्या भारतामध्ये असा बऱ्याच वेळेला दिसून आलं की मोठ्या मोठ्या माणसांचा पराभव हा शत्रूंनी केला नाही, तर तो कुटुंबियांनी, अनुयायांनी आणि कधी कधी अशा लोकांनी तो केला. आणि म्हणून राजा दशरथाला हा कौटुंबिक प्रश्न कठीण गेला. कारण पूर्वी दिलेलं वचन तेही मोडता येईना आणि आता जे मागितलंय तेही सहन होईना. कारण मुलाला वनवासात पाठवायचे, कोणत्या बापाला सहन होणार? बरं, पूर्वीचं वचन आहे आणि घराण्याची परंपरा आहे. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. राम सिया राम, सिया राम जय जय राम. राम सिया राम, सिया राम जय जय राम. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. त्रेतायुगामध्ये राम प्रभूच्या काळात वचन पाळलं जात होतं, यात नवल नाही. अगदी आमच्या वाडवडिलांच्या, आजापंजांच्या काळामध्ये सुद्धा शब्दाला फार किंमत होती. लोकांनी जर एकमेकाला एकदा शब्द दिला म्हणजे दिला. आपल्या भिवंडीमध्ये एक एकनाथ महाराजांचं मंदिर आहे, त्याला नाथ मंदिर म्हणतात. आणि त्या नाथ मंदिरचे एक महात्म्य, त्यांचा चरित्र असं आहे. तिथे पूज्य मामासाहेब हे कीर्तनाला नेहमी जायचे त्या नाथ मंदिरात. नाथ मंदिराचं चरित्र असं आहे की पूज्य परमश्रद्धेय शांताराम भाऊ जयवंत हे त्या महात्म्यांचं नाव. ते 100 वर्षापूर्वी मेडिकल स्टोअरचे होलसेल डीलर होते. किती वर्षापूर्वी? 100 वर्षापूर्वी. म्हणजे संपूर्ण ठाणे, मुंबई आणि त्या परिसरामध्ये त्यांच्याकडून औषधी पुरवली जायची. म्हणजे घरात व्यावसायिकता इतकी मोठी होती. आणि त्यांच्या एका मित्राने एका खाजगी सावकाराकडून कर्ज घेतलं आणि त्या कर्जाला हे शांताराम भाऊ जामीन राहिले.
मी वचन म्हणतो, शब्द कसा पाळला जात होता. पुढे तो मित्र त्या व्यवसायात त्याची हानी झाली, तोटा झाला आणि तोही परागंदा झाला. त्याला ते पैसे भरणंही शक्य नव्हतं, तो परागंदा झाला. शेवटी त्या सावकाराने या शांताराम भाऊंना धरलं. तुम्ही जामीनदार आहात, तुम्ही हे पैसे भरून दिले पाहिजे. त्या काळात काही लाखाची रक्कम होती, मोठी रक्कम होती. असं चरित्र आहे त्यांचं की या सदग्रस्तांनी आपला संपूर्ण व्यापार, दुकान, राहतं घर हे सगळं विकलं आणि जामीनदार असल्यामुळे त्या देणेकऱ्याचे पैसे दिले. गावातल्या मंदिरात येऊन राहू लागले आणि वारकरी झाले. वारकरी म्हणजे कसे? सोमवार यांच्याकडे जेवायला, मंगळवार त्यांच्याकडून मधुकरी, बुधवार त्यांच्याकडून मधुकरी. अंतकरणानं तर वारीचे वारकरी होतेच, पण जेवणासाठी सुद्धा वार लावून घेतले. म्हणजे भिवंडी शहरातला सर्वात धनाढ्य मनुष्य एका दिवसात परिस्थिती बदलली. पण का बदलावी लागली? तर प्राण जाई पर वचन न जाई. विठाला 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 विठाला. पूर्वीच्या काळी शब्दावर व्यवहार व्हायचे. शब्द अजूनही काही मंडळी जरूर आहेत, मी असं म्हणणार नाही, कारण हे जग त्याशिवाय कसं चालेल. काहीतरी माणसं अजूनही शब्दाला जागणारी आहे, संस्कार पाळणारी आहे. परंतु बराच बदल झालाय. म्हणजे त्याच्यानंतर शब्द विसरून जायला लागले, मग लिखापडी सुरू झाली, लिहून घ्यायला लागले. लिहिलेलं सुद्धा खोटं ठरायला लागलं, मग अंगठे घ्यायला लागले. अंगठ्याचंही जमिना आता फोटो काढायला लागले, कारण कोणी कोणाची सही करायला लागला, कोणी कोणाची विक्री, कोणाची खरेदी 10-5 वर्षापूर्वी, 10-20 वर्षापूर्वी करू लागला. मला असं वाटतं ही एवढी व्यवस्था सरकारला करावी लागते, हेच कलियुग लागल्याचं खून आहे, त्याचं लक्षण आहे. काळ आपण म्हणतो प्रगत झाला, काळ समाज पुढे गेला. समाज हा भौतिक दृष्टीने नक्की पुढे गेला, पण नैतिक दृष्टीनं आपण कुठे आहोत याचं चिंतन झालं पाहिजे. विठाला विठाला राजा दशरथ हा कौटुंबिक प्रश्नापुढे हतबल झाला. कोण आहे राजा दशरथ? एका वाक्यात पूर्व इतिहास सांगतो की ज्या वेळेला स्वर्गावर राक्षसांचं आक्रमण झालं, इंद्रदेव धोक्यात आले आणि त्यांनी मृत्यू लोकात राजा दशरथाकडे मदत मागितली. काय या दशरथाचं वैभव, काय शौर्य, काय मोठेपणा असेल की स्वर्गातला इंद्र ज्याच्याकडे मदत मागतो. आणि राजा दशरथ सुद्धा थेट स्वर्गात गेले, देवांना लढाईमध्ये मदत केली, आलेलं परचक्र परतवून लावलं. अर्थात त्याच युद्धामध्ये कैकेयीनं रथाचा मोडलेला आस तोलून धरला होता, ते चक्र, तो रथ, आणि त्याच्यामुळेच प्रसन्न होऊन राजानं तिला वरदान दिलं होतं. म्हणजे जो राजा दशरथ देवांचीही समस्या सोडवण्यासाठी समर्थ आहे, पण कुटुंबातल्या लोकांनी एकदा का ठरवलं तर ते मोठ्या मोठ्या माणसाला सुद्धा भ्रमित करून टाकतात आणि मोठी मोठी माणसं त्यापुढे गारद होतात, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून एखादा प्रतिभावान माणूस जर आपल्या कुटुंबात असेल तर त्याला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न कधी करू नका. विठाला 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 विठाला. शेवटी अयोध्येमध्ये जे घडलं आपल्याला माहिती. राम वनवासाला गेले, राजा दशरथ मूर्छित होऊन पडले आणि मूर्छित होऊन पडल्यानंतर सारखं रामाचा ध्यास त्यांनी घेतलेला होता. श्वासोश्वास फक्त चालत होता, बाकी शरीर आता निचेष्ट होत चाललं होतं. आणि सारखं राम 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 म्हणता म्हणता त्यांनी प्राणत्याग केला काही दिवसांमध्ये. पण त्यावेळी जेव्हा प्राणत्याग झाला त्यावेळेला राम लक्ष्मण वनात होते आणि भरत शत्रुघ्न आजोळी मामाकडे होते. असं म्हणतात की राम गेल्यानंतर 6व्या दिवशी राजा दशरथानं प्राणत्याग केला होता. पण त्यावेळेला जवळ कोणीच नाही, राम लक्ष्मणही नाही. कर्मे दशरथ वियोगे मेला. मग ही जी प्रतिकूल घटना राजा दशरथाच्या जीवनात घडली,
आपण सुरुवातीला एक वाक्य म्हणून गेलो की जीवनामध्ये अनुकूल प्रतिकूल घडणाऱ्या घटनांना सुद्धा कधीतरी पूर्व प्राक्तन पूर्व नशीब संचित हे जबाबदार असतं। राजा दशरथाच्या बाबतीत आपल्या बसलेल्या तमाम सर्वांना माहिती आहे की श्रावण बाळासारख्या एका सात्विक मातृपितृ भक्ताचा वध चुकून राजा दशरथाच्या हातून झाला, जाणून केला असं कुणीही म्हणणार नाही, तसं म्हणणं संयुक्तिक नाही, पण ते चुकून घडलं। एखाद्या सज्जन माणसाकडनं सुद्धा एखादा निर्णय चुकतो, एखादा शब्द चुकतो, एखादं कार्य चुकतं। राजा दशरथाकडनं झालेली ही महत् चूक होती। त्या श्रावणाला मारल्यानंतर त्या श्रावणाच्या माता पित्यांनी, तळमळणाऱ्या म्हाताऱ्या आईवडिलांनी जेव्हा कळलं की आमचा पुत्र गेलेला आहे आणि या राजाच्या हातून तो चुकून मारला गेलाय, त्यांनी तळतळून त्याला श्राप दिला होता। ती श्रापवाणी अशी होती की हे राजा दशरथा, आमच्या म्हातारपणीचा आधार तू हिरावून घेतलास, आमचा अत्यंत गुणवान मुलगा तू त्याला मृत्यू दिलाय, आम्ही तुला श्राप देतो, तू सुद्धा पुत्र वियोगाने मरशील। सांगण्याचा भाग असा आहे की मानवी जीवन संसारामध्ये नुसतं प्रयत्नांनी चालत नाही, प्रयत्नच कारणीभूत असत नाही, त्याला प्रारब्ध हे सुद्धा कारणीभूत असतं। मग काही बरं घडायला किंवा काही वाईट घडायला सुद्धा। बरं घडायला ज्ञानोबा राय म्हणतात, भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिसे, संपत्ती जात अपयसे घर रिघे। काही व्यावहारिक अनुकूलता जीवनामध्ये यायची असेल तरी त्याला या दोन्हीचा संगम व्हावा लागतो। भाग्य अनुकूल पाहिजे आणि प्रयत्न सुद्धा त्याला पुरेसे पाहिजे। कधी कधी असं होतं, आमच्या जीवनामध्ये भाग्य चांगलं असतं, आमचं नशीब चांगलं आहे, पण आमचे प्रयत्न कमी पडतात। म्हणजे एक मनुष्य, दोघं मित्र होते आणि रानामध्ये शेतात गेले फिरायला, पण दोघेही जरा आळशी होते, कामचुकार होते। दुपारची वेळ होती, जेवून खाऊन आलेले एका झाडाखाली झोपले। ते झाड जांभळाचं होतं, जांभूळ आपल्याला माहिती। आता हे दोघे जण त्या जांभळाच्या झाडाखाली झोपले। योगायोग असा, अण्णा वारं सुटलं आणि त्या जांभळाला छान जांभळं लागलेली होती, फळं लागलेली होती। एक छोटी फांदी ती त्या झाडाची तुटली, बरोबर यांच्या जवळ पडली। दोघं जे झोपले होते ना त्यांच्या मध्येच पडली ती छोटी फांदी। त्याला 2-4 घड होते जांभळाचे छान। आता एक जण दुसऱ्याला म्हणतो, का रे एवढी जांभळं जवळ आहे, तुला वाटत नाही का ती तोडून माझ्या तोंडात घालावी? आता यालाही जांभळं जवळच आहे, पण तो मित्राला म्हणतो, तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे ना, तुका म्हणे फार थोडा तरी बरोबर। आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की माणसं हे सोयीनुसार प्रमाण वापरत असतात आणि संतांची वचनं वापरतात। सगळ्या क्षेत्रातले लोक संत वचनं कधी कधी नास्तिक माणसं सुद्धा वापरतात। मनाचा निर्मळ वाचेचा रसाळ, त्याचे गळा माळ असो नसो। गावात सप्ताह झाला आणि काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी जर आग्रह धरला कार्यकर्त्यांनी एखाद्याला की तू माळ घालून घे, तो म्हणतो कोणी सांगितलं माळ घातलीच पाहिजे? तुकोबाराय म्हणतात, मनानं मनुष्य चांगला असला, वाणीनं चांगला असला, नाही घातली तरी चालते। मला असं वाटतंय सोयीस्कर काढलेली पळवाट आहे। संतांनी त्या त्या वेळेला तो उपदेश केलेला आहे। समोरच्याची पात्रता, अधिकार, भावना पाहून अधिकार तैसा दावियला मार्ग चालत आहे मग अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझ त्यास तैसे देऊ, साहे ओझ त्यास तैसे देऊ, साहे ओझ त्यास तैसे देऊ। अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझ त्यास तैसे देऊ, साहे ओझ त्यास तैसे देऊ, साहे ओझ त्यास तैसे देऊ। अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझ त्यास तैसे देऊ, साहे ओझ त्यास तैसे देऊ। अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझ त्यास तैसे देऊ, साहे ओझ त्यास तैसे अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तैसे देव।
मुंगीवरी भार गजाचे पालन असं चालेल काय? ज्याला जेवढं ओझं सहन होईल त्याला तेवढंच द्यावं लागेल. आणि म्हणून एखादा परमार्थात प्रवेश करू पाहतोय पण अजून तो तितका कट्टर साधक नाहीये, नियम पाळील याचा भरोसा नाही, म्हणून तुकाराम महाराज म्हणले बाबा काय हरकत नाही, काही दिवस नको घालू माळ, अजून थोडा वेळ घ्या अजून. आता या कोरोनाच्या काळात तर काही असलेल्या माळकऱ्यांनी माळी काढल्या. नाही, डॉक्टर म्हणतात जरा ते अंडे घ्यावेच लागतात. अहो, त्याही पेक्षा मोठं संशोधन डॉक्टरांचं आलेलं होतं की शाकाहारी माणसांना एकतर कोरोनाची लागण ही कमी प्रमाणात होत होती आणि जरी झाली तरी त्यांच्यातला मृत्यूदर हा कमी होता. हे या काळातलं सर्वेक्षण आहे, पण खऱ्या सर्वेक्षणाला आपण ते पाहत नाही, त्याच्याकडे डुंकून पाहत नाही. जे योग्य आहे ते सांगण्याचा भाव असा आहे की जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखे महात्मे आहेत. मी आपल्याला हे सांगत होतो, राजा दशरथ आणि दशरथ राजाचा चुकून फक्त त्या श्रावण बाळाचा वध झाल्यामुळे कर्मानं त्याला सोडलं नाही. हे कर्म पूर्वसंचित 3 गोष्टी सांगितल्या. आपण आत्ता करतो ते क्रियमान कर्म, आपल्या नावावर जमा होतंय ते संचित कर्म, आणि भोगण्यासाठी आपल्याला प्राप्त होतंय ते प्रारब्ध कर्म. भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ. वाईला उद्वेग दुःखाची केवळ, वाईला उद्वेग दुःखाची केवळ, वाईला उद्वेग दुःखाची केवळ, वाईला उद्वेग दुःखाची केवळ. भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे. भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे ते फळ संचिताचे, भोगणे फळ संचिताचे. ठेविले अनंत तैसेची रहावे, ठेविले अनंत तैसेची रहावे. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. आज जे काही योग्य किंवा अयोग्य फल आपल्याला मिळत असेल तर ते संचिताचं फळ आहे. त्याला जबाबदार मागील संचित आहे, आणि संचितात जे आहे ना ते चुकत नाही, ते सोबत आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे एक मनुष्य संपत्तीला कंटाळला, होय होय तुम्ही खरं ऐकलंय, एक मनुष्य पैशाला कंटाळला. मला वाटतं असा माणूस अजून आपल्याला भेटायचा आहे, पण तो गोष्टीतला आहे. पैशाला कंटाळला कठीण आहे ना. आमचे सद्गुरू नारायणगिरीजी महाराज म्हणायचे की जगातली सर्व संपत्ती एका व्यक्तीला जरी आणून दिली तरी तो म्हणेल ही अपूर्णच आहे, अजून काही आहे का. हे माणसाची आसक्ती, इच्छा याची व्याप्ती केवढी आहे, त्याची भूक केवढी आहे, वासना केवढी आहे, याचं हे उदाहरण. आणि म्हणून एक मनुष्य संपत्तीला कंटाळला, कारण तो नेहमी मित्रांना म्हणायचा काय करावं बुवा, मी काही केलं की मला लाभच होतो, काही केलं की फायदाच होतो, कशातही मला पैसेच मिळतात. कंटाळा आला म्हणे या पैशाचा आणि या सगळ्या, नको मला ही संपत्ती. आता असं काहीतरी करतो की जेणेकरून माझी सर्व संपत्तीच निघून जाईल. आणि मग त्यानं विचार करता करता त्याच्या डोक्यात एक युक्ती आली. तो थेट राजदरबारात गेला. पूर्वी राजेशाही पद्धत होती. राजदरबारामध्ये जाऊन राजेसाहेब सिंहासनावर बसलेले होते. हा जसा गेला जोरानं राजाच्या कानशिलात मारली, फारच जोरात मारली. त्याला वाटलं राजाची खुडी केली म्हणजे आपण अपराधी ठरवून आपली संपत्ती जप्त होईल, नकोच आपल्याला ही संपत्ती. काय जेल झालं तरी चालेल, कारागृहात राहावं लागलं तरी चालेल. राजाला मारलं. योग असा
मारल्यावर राजाच्या डोक्यावरचा मुकुट खाली पडला आणि खाली पडल्यावर त्याच्यातून छोटासा एक नाग त्या मुकुटातून बाहेर पडला. याला म्हणतात कथेतला टर्निंग पॉइंट. आतापर्यंत दरबारातल्या सगळ्यांना वाटत होतं काय विचित्र माणूस आहे, धरा मारा याला. धावलेही होते, धरलंही होतं, पण तेवढ्यात राजानं सांगितलं अरे मारू नका. त्याच्यामुळे मी वाचलोय. हे बघा, या मुकुटातून छोटासा नाग बाहेर पडलाय आणि हाच नाग जर मला चावला असता, विषारी नाग, माझा मृत्यू झाला असता. हा मनुष्य माझा प्राण वाचवण्यासाठी इथं आलेला मला दिसतोय, याला 1000 सुवर्ण मोहरा द्या. त्यानं कपाळाला हात लावला. तो म्हणला पैशाला कांटाळलो म्हणून इथं आलो, तो इथंही तेच. म्हणजे ज्याचं नशीब अनुकूल आहे ना, आणि जोपर्यंत अनुकूल आहे त्यानं गाढव चुका केल्या तरी सुद्धा तो नफ्यात राहतो. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून मोठी मजेशीर गोष्ट आहे. हे खरं आहे, जीवनामध्ये आपल्याला असे अनेक माणसं दिसते की जे काही काटेकोर काम करतायत पण यश येत नाही, कुठंतरी संचित कमी पडत आहे. आणि काही चुकावर चुका करतायत पण यश त्यांना सोडत नाही. असा हा योगायोग जीवनामध्ये पाहायला मिळतो. दुसरा एक मनुष्य, त्या मनुष्याला पाहुण्यांकडे वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला जायचं होतं. आपल्याकडे नवीन घर जेव्हा आपण बांधतो त्यावेळेला त्याची वास्तुपूजा करतो, वास्तुशांती करतो. गुरूंना बोलावून काही होम हवन, पूजा, साधू संत वारकरी पाहुणे मंडळी बोलावून काही भजन कीर्तन अन्नदान, ही आपल्याकडची परंपरा आहे. असाच वास्तुशांतीचा कार्यक्रम पाहुण्यांकडे होता. या गृहस्थाला त्यांच्याकडे जायचं होतं. आदल्या दिवशी पत्नीनं सांगितलं अहो जेवून घ्या, उद्या तुम्हाला जायचंय ना पाहुण्यांकडे. तो म्हणाला मग उद्या जर पाहुण्यांकडे जायचंय, त्यांच्याकडे वास्तुशांती आहे, तर मी आज का जेवावं. म्हटलं आज जेवणार नाही. पत्नी म्हणाले का बरं. मग तो म्हणाला इथे जेवून तिथे काय खाऊ. म्हणजे काही माणसं किती तयारीनं जातात हे बघा तुम्ही. आणि पूर्वीच्या काळी अशी काही मिश्किल माणसं असायची. म्हणजे त्यानं जेवणाची, उद्याच्या जेवणाची तयारी आजपासून सुरू केली. जेवलाच नाही. सकाळी सायकलवर बसला. आता 8-10 कोसाचं अंतर होतं, 5-6 तासाचा प्रवास होणार होता. दूर, पूर्वीचा काळ, दूर जायचंय पाहुण्यांकडे, वाहनं नाही, साधनं नाही. सायकलवर कसा तरी त्या उलट्या वाऱ्यामध्ये चढ उताराच्या रस्त्यानं बिचारा घामाघूम होऊन दुपार भरून गेली होती. आणि तो तिथे पोहोचला. पोहोचल्यावर बरेच पाहुणे तिथे दारात उभे होते. यानं सायकल लावली, कुठेतरी हातपाय धुतले आणि त्या पाहुण्यांमध्ये येऊन उभा राहिला. पण उभा राहिल्यावर याच्या लक्षात आलं फारच शांत शांत उभे आहे सगळे. भानगड काय. पण एक जणांना विचारलं का हो वास्तुशांती. अहो म्हणे वास्तुशांती होती पण पहाटे म्हातारी वारली. मी का सांगतो, तो कालपासनं उपाशी होता. इथं येऊन आता गोडधोड जेवायला मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु त्याच्या नशिबात त्या दिवशी जेवण लिहिलेलं नव्हतं. आपल्यापैकी बसलेल्या प्रत्येकाला हे अनुभव आहे. ज्या दिवशी नशिबात नाही ना, पंचपक्वान्न समोर असतात पण ते खाणं होत नाही, जेवणही होत नाही, काहीतरी अशी गडबड असते, काहीतरी असे योग येतात की मनुष्य उपवासी संध्याकाळी घरी येतो. त्याचं कारण कुठंतरी त्या दिवसाचं त्याचं ते संचित बरोबर नसतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मानवी जीवन हे त्या प्रारब्धाच्या आणि संचिताच्या चाकोरीत चालणार आहे. ते प्रारब्ध त्याला सोडतच नाही. तो जिथं जाईल तिथं त्याचं हे कपाळ, त्याचं हे प्रारब्ध त्याच्या सोबत राहतं. पण संतांच्या संगतीत मात्र अशा व्यक्तीला विशेष लाभ प्राप्त होतो. अभंगाचं पहिलं चरण. जेथे जातो तेथे कपाळ सरीसे, जेथे जावे 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 तेथे कपाळ सरीसे, जेथे
होती सानुकूळ पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभ तो विशेष संत संगे. तुकोबाराय म्हणतात आपण जिथं जाऊ तिथं आपलं हे कपाळ बरोबर. या चरणाचा एक आणखी एक भाग असा आहे, आपण काल्यामध्ये म्हणतो तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे. तिथे विशेष हा लाभ संत संगे. आणि इथे म्हणतात लाभतो विशेष संत संग. म्हणजे एकदम सारखे शब्द आहे, फक्त एका शब्दाचे मागं पुढे आहे त्या चरणात आणि ह्या चरणामध्ये. मला असं वाटतं की तिथे जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याचा सहवास जरी आपल्याला घडला नाही तरी इहलोकात मृत्यू लोकाला अनुलक्षून लाभ हा विशेष हा लाभ संत संगी असं म्हणतात. इथे आपल्याला हा लाभ प्राप्त आहे. म्हणजे भगवान जरी आपल्यापासून अजून दूर असला, कृष्ण अवतार झाला, आज कृष्ण आमच्या सोबत नाही, पण संतांच्या संगतीत जर आपण काला केला तर तो लाभ आपल्याला मिळेल असं तिथे सांगायचं आहे. आणि इथे म्हणतात जाऊ तिथे कपाळ बरोबर आहे. कपाळ हा शब्द फक्त कपाळ या अवयवासाठी नाही, काही शब्द पारिभाषिक असतात, त्याच्यातून वेगळा अर्थ सुचवायचा असतो. माणसं म्हणत असतात आम्हाला पोट नाही का, तिथे फक्त पोट आणि त्या पोटाला लागणारी चतकोर भाकर एवढा अर्थ नसतो, तर त्या पोटाच्या माध्यमातून आपल्याला जीवनाच्या गरजा सांगायच्या असतात. अन्न वस्त्र निवारा आणि जीवन जगण्यासाठी लागणारी सामुग्री ही त्या पोट शब्दामध्ये सगळे आली. तसं इथे म्हणतात जाऊ तिथे कपाळ सोबत आहे. साधारणपणे असं म्हटलं जातं की सटवी जे काही लिहिते ते कपाळावर लिहिते आणि जे काही लिहिते ते पूर्व कर्मानुसार केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले ऐसे किती. ज्ञानोबाराय म्हणतात सटवीची राती जेवी न विसंबजे गावाती तैसा ईश्वर निर्णयो चित्ती वाहने सदा. आमचे गुरु महाराज सांगायचे की सटवीच्या दिवशी आमच्या माय भगिनी त्या बाळांतीन भगिनी जिथं असते तिथला दिवा त्या विजू देत नाही का, तर त्या पाचवीच्या दिवशी सटवी येते म्हणतात आणि ती टाक टाकते असं म्हणण्याची प्रथा आहे. टाकच म्हणतात म्हणजे ती लिहिते आणि लिहित असताना काही चूक होऊ नये, अंधारात तिला काही अडचण येऊ नये म्हणून उजेड ठेवला जातो. म्हणजे चुकून जर तिला 1 लाख लिहायचे असतील, जर 10च लिहिले तर 10,000च लिहिले तर तोटा होईल ना त्या व्यक्तीचा. त्या कपाळावर जर लिहायचं असेल बाबा 1 लाखाचं नशीब लिहायचं असेल आणि एखादा शून्य राहून गेला तर, म्हणून सटवीची आहे राती जेवी न विसंबीजे गावाती. विठाला विठाला कुंडली ज्ञानदेव कपाळ शब्द हा त्या नशिबासाठी वापरलेला आहे. आणि होय, नशीब हे बहुतांशी कारणीभूत ठरतं. आपण अनेक उदाहरणांमधून हे पाहिलेलं आहे.
पूर्व सुकृत हे त्याला कारणीभूत ठरतं, हे आपण अनेक कथा पुराणांमधून श्रवण केलेलं आहे. पण महाराज म्हणतात, जे नशिबात नाही ते देण्याची ताकद संतांची आहे. म्हणून लाभ तो विशेष संत संगे. नशिबात नाही. मला सांगा, तुमच्या आमच्या नशिबात ज्ञानेश्वरी होती असं म्हणता येईल काय? एवढं प्रबल नशीब होतं आपलं? नाही नाही, ती आपल्या नशिबात होती म्हणून मिळाली असं अजिबात म्हणता येणार नाही. तर ज्ञानोबा रायांच्या विशेष अनुकंपेतून, अनुग्रहातून, त्यांच्या कृपा भावनेतून आपल्याला विशेष लाभ तो मिळाला. या जीवांनी कधी ज्ञानेश्वरी ज्ञानोबा रायांकडे मागितली असंही कुठे त्यांच्या अभंगात किंवा ओवीत आढळत नाही. की लोक आले आणि सांगितलं, माऊली तुम्ही आम्हाला ज्ञानेश्वरी सांगा, गीतेचा अर्थ सांगा. आज लोक म्हणतायत कीर्तनाला या, प्रवचनाला या, अशी परिस्थिती होती का? आज निमंत्रण देतायत, या म्हणतायत, कीर्तन सांगा म्हणतायत. आपण तर सगळे सामान्यच आहोत जीव. पण त्या काळी एवढे मोठे परब्रह्म स्वरूप हे महात्मे होते. पण तुमची आमची जीवाची सामान्य जडबुद्धी असल्यामुळे कोण ज्ञानोबा राय, काय त्यांचा अधिकार, हे बहुतांशी जणांना कळालंही नाही. सामान्यांना कळालं नाही यात नवल काय? जे पोथी पुराण वाचणारे, संस्कृत जाणणारे, विद्वान पंडित असणारे, त्यांनाही कळालं नाही. त्यांनी सुद्धा मधुकरी वाढली नाही. संन्याशाची मुलं म्हणून हेटाळणी केली. तेव्हा अडाणी लोकांनी माऊलींकडे दुर्लक्ष केलं असेल यात नवल नाही. पण ज्यांना त्या काळी जाणते म्हणत होते तेही त्या दृष्टीनं अजाणतेच ठरले. आणि म्हणून तर संतांचं महिमान महाराज म्हणतात, काही झालं तरी ते कळणार नाही. भक्ताचा महिमा भक्ताची जानती, 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 भक्ताचा महिमा भक्ताची जानती. दुर्लभ या गती आणि काशी, दुर्लभ या गती आणि काशी, दुर्लभ या आणि काशी, दुर्लभ या गती आणि भक्ताचा महिमा भक्ताची जानती, दुर्लभ या गती आणि काशी, दुर्लभ या गती आणि काशी, भक्ताचा महिमा भक्ताची जानती, दुर्लभ या गती आणि काशी, दुर्लभ या गती आणि काशी. भक्ताचा महिमा भक्ताची जानती, दुर्लभ या गती आणि काशी. कुणी शाब्दिक असेल, विद्वान असेल, पंडित असेल, पण महाराज म्हणतात शाब्दिकाचे काम. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते, शाब्दिकाचे काम नाही येते. संतांचा महिमा तो बहु दुर्गम, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते, शाब्दिकाचे काम नाही येते. माऊली संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज एवढा मोठा अनमोल ग्रंथ केवळ कृपा म्हणून. काही गोष्टी आपल्याला हक्कानं मिळतात, काही गोष्टी अधिकारानं मिळतात, तर काही गोष्टी केवळ कृपा प्रसाद म्हणूनच मिळतात. ज्ञानेश्वरी मिळवणं किंवा संतांकडून हे ज्ञान मिळवणं हा ना आपला अधिकार होता ना आपला हक्क होता. हक्क कोणता, कोणत्या दृष्टीनं आपण म्हणणार? जसं एखादा अज्ञान पालक म्हणून नाव लागलेलं असेल आणि तो मुलगा किंवा मुलगी सज्ञान झाली
की त्यांची इस्टेट त्यांना द्यावी लागते. जी काही इस्टेट आहे तो त्यांचा हक्क आहे, याला म्हणावं हक्क. काही वेळेला अधिकार. एखाद्या विद्यार्थ्यानं उत्तम प्रकारे उत्तरपत्रिका लिहिली, प्रश्न पाहून घेतले, त्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लिहिली, अक्षर चांगलं होतं, आशय बरोबर होता, विषय योग्य होता, बिनचूक लिहिलं आणि त्याला 100 पैकी 100 गुण त्या परीक्षकानं दिले. आता 100 पैकी 100 गुण दिले हा त्या विद्यार्थ्याचा अधिकार आहे. त्याचं कारण त्यानं उत्तम प्रकारे ते लिहिलेलं आहे. ही परीक्षकाची कृपा आहे असं काही तिथे म्हणता येणार, तो त्याचा अधिकारच आहे. म्हणून काही गोष्टी अधिकारानं मिळतात, काही गोष्टी हक्कानं मिळतात, पण ज्ञानेश्वरी ही केवळ कृपा म्हणून मिळाली. विठाला जसं एखादं गरीब कुटुंब आहे आणि तुमच्यापैकी कोणातरी सज्जनाला त्या कुटुंबाची अडचण ध्यानात आली. आपण लॉकडाऊनच्या काळात पाहिलं, अनेक गरीब कुटुंबांना कुणी धान्याची मदत केली, कुणी वस्त्राची मदत केली, औषधं पुरवण्याचं काम कुणी केलं. ज्याला जिथे जे पायी माणसं चालले होते, विशेष करून आपण पाहिलं की राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून जी माणसं कामाला होती ती पायी गेली, किंवा देशातल्या इतर राज्यातून जी माणसं कामाच्या निमित्तानं होती ती सुद्धा पायी प्रवासाला लागले लॉकडाऊन मध्ये. मला असं वाटतं लॉकडाऊनचा जो निर्णय आहे तो घ्यावा लागला तातडीनं, केंद्र किंवा राज्य सरकार दोघांनाही. पण त्यामध्ये मोल मजूर गरीब माणसाविषयी कोणाच्याच ते ध्यानातच आलं नाही. खरं तर अधिकाऱ्यांच्याही ध्यानात आलं नाही आणि पुढारी मंडळींच्या, की आपण हा लॉकडाऊन एकदम जाहीर केल्यानंतर काय परिस्थिती उद्भवणार. ती परिस्थिती उद्भवल्यावरच कळलं. मला असं वाटतं ती परिस्थिती एवढी भयानक होती की जसं ते टायटॅनिक जहाज बुडालं त्याच्यावरती आतापर्यंत कथा, कादंबऱ्या, चित्रपट निघतायत, तसं हे जे माणसं पायी चालत होते, 2 वर्षाची मुलं पायी चालत होती, 1 वर्षाचं 6 महिन्याचं बाळ कधी कधी हातात होतं, डोक्यावर ओझं होतं, दिवसाभरात कधी खायला मिळत होतं तर कधी मिळतही नव्हतं. अशा परिस्थितीत जी माणसं त्यावेळेला चालली, तो इतिहास हजारो वर्ष तो काही तसा राहणार नाही. त्याची सारखी आठवण लोकांना होत राहणार आहे. आपण त्याच काळामध्ये आणखी एक इतिहास आपल्यासारख्या सज्जन माणसांनी घडवला, आणि तो म्हणजे त्या भुकेल्या माणसाला कुणी अन्न दिलं, तहानलेल्यांना कुणी पाणी दिलं, कुणाला निवारा पाहिजे असेल त्याला निवारा दिला. मला असं वाटतं समाजातली माणुसकी सुद्धा त्या काळामध्ये दिसून आली. आमच्या अनेक तरुण बांधवांनी काही ठिकाणी स्वयंपाक करून लोकांना जीव घातलं, माय भगिनींनी घरातून भाकरी करून पाठवल्या, वडीलधाऱ्या माणसांनी त्याचं नियोजन केलं. हे आपण सबंध महाराष्ट्रभर सगळीकडे पाहिलं. विठाला उदाहरण म्हणून मी हे घेतलंय. त्या लोकांना अन्न पाणी मिळणं हा त्यांचा हक्कही नव्हता, परंतु तुमच्यासारख्या उदार मनाच्या लोकांनी त्यांच्यावर केलेली ती कृपा होती. कृपा भावनेनं, आदराच्या भावनेनं, सेवेच्या भावनेनं त्यांची सेवा आपण सर्वांनी केली. तसंच आहे संत महात्म्यांकडे मागण्यासाठी एकतर अध्यात्म ज्ञानासाठी विवेक, वैराग्य, समाधी, षट संपत्ती आणि मुमुक्षुत्व इत्यादी गुणसंपन्नता पाहिजे. तो तेव्हा अधिकारी मानला जातो. अध्यात्माचा अधिकारी तो आहे ज्याच्याकडे विवेक आहे, ज्याच्याकडे वैराग्य आहे, शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान, तितिक्षा इत्यादी गुण आहेत. आता मला सांगा, आमच्यामध्ये एवढे सगळे गुण आहे का? शम म्हणजे मनोनिग्रह, दम म्हणजे इंद्रिय निग्रह. मन आमचं ताब्यात आहे काय? इंद्रियांना आम्ही सूचना करू शकतो काय? नाही. इंद्रियाची दिने आम्ही केलो नारायण. मन आणि इंद्रिय आम्हाला जिकडे ओढून नेतील मनुष्य तिकडे जातो. कधी कधी भजाचा वास जर चांगला आला तर एकादशीच्या दिवशी सुद्धा तिकडे जातो. हा आमचा अधिकार, हा आमचा अधिकार. आणि म्हणून अधिकारी हा वेगळा असतो. आमचा तो अधिकारही नव्हता, पण संतांनी ही विशेष कृपा केली. म्हणून मला असं वाटतं विशेष हा लाभ किंवा लाभ तो विशेष, संत संगे हा विशेष लाभ. संतांच्या संगती नशिबात नसलेलं देण्याचं सामर्थ्य संतांकडे. भागवतामध्ये एक सुरुवातीलाच कथा येते, आत्मदेव ब्राह्मणाची कथा.
मी थोडक्यात सांगेल, आपण पुष्कळ निवांत ती ऐकलेलीच असेल, त्यामुळे फक्त आठवण करून देतो. मुलबाळ नाही म्हणून दुःखी आहे, पण इतकं जीवन कठीण त्याचं चाललेलं आहे की दारात एखादं फळझाड लावावं तर त्याला सुद्धा फळं येत नाही. नाराज झाला, निराश झाला, देवा हे असं निष्फळ जीवन माझं तू बनवलं. आत्महत्या करण्याचे विचार मनामध्ये येऊ लागले आणि एक दिवस तो खरोखरीच आत्महत्या करण्यासाठी गेला. मला वाटतं चालता चालता विषय निघाला म्हणून बोलून जातो. नेहमी आपण आपल्याला काय नाही याचा विचार करतो आणि तिथे नकारात्मक विचार आपल्याला येतात. पण प्रत्येकाला काही ना काही नसतं, पण बरंच काही आपल्याकडे असतं, पण आपण जे आहे त्याचा विचार करत नाही. म्हणजे सुंदर गाणारं कोकिळ पाहिलं आणि मोर आसवं ढाळायला लागला, दुःखी झाला. कोकिळानं मोराला विचारलं, का बरं दुःखी आहेस तू? तो म्हणाला, कोकिळाताई, तुझ्यासारखा सुमधुर आवाज माझा असता तर किती सुंदर गायलो असतो. त्या कोकिळेनं सांगितलं, मोर दादा, असं जे नाही त्याच्याविषयी कुढत बसू नको, रडत बसू नको. माझा आवाज सुंदर असला तरी तुझ्यासारखे सुंदर पंख मला कुठे आहेत? म्हणजे देवानं तुला सुंदर पंख दिले तर मला सुंदर आवाज दिला. आणि म्हणून एखाद्या व्यक्तीकडे आपल्यापेक्षा वेगळं काही आहे म्हणून माणसानं मनातल्या मनात दुःखी होणं आणि माझ्याकडे ते नाही म्हणून नाही, त्याच्याकडे जर ते आहे तर माझ्याकडे सुद्धा काहीतरी वेगळं देवानं दिलेलं आहे, ही भावना मी आपल्याला सांगू. आपण जे नाही त्याच्यावर लक्ष केंद्रित करतो, जे आहे त्याच्यावर. शरीर सुंदर दिलं, संतांनी आठवण दिली ना आम्हाला, दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडशी नारायण नासी जीवपणा भवरोग. संत म्हणतात काय काय नाही दिलं देवानं. मग हे सगळं दिलेलं आपण विसरून जातो आणि जे नाही दिलं त्याचं चिंतन करतो. म्हणून प्राप्त गोष्टींची अनास्था आणि अप्राप्त वस्तूंची चिंता म्हणजे दुःख. विठाला आत्मदेव ब्राह्मणाला मुलबाळ नव्हतं. मी म्हणतो असते ना जीवनात, आपल्यापैकी अनेक आपले बंधू बांधव असे आहेत की नाही एखाद्या वेळेला, मग काय इतका टोकाचा विचार करावा? तो आत्मदेव ब्राह्मण आत्महत्याच करायला गेला. गावाबाहेर एक तलाव होता, त्यानं एक दगड पाहिला, दोरखंड आणलं. तो म्हणला आता हा दगड कमरेला बांधतो आणि बुडी घेतो आणि मरतो, असं त्यानं ठरवलंय. सगळी तयारी झाली आणि एवढ्यात एक समोरून साधू महात्मा रस्त्यानं चालत चालत आले. हा ब्राह्मण धार्मिक होता, सात्विक होता, आस्तिक होता. साधू आलेत, आपण दर्शन तरी करू, चला शेवट तो भला माझा बहु गोड झाला, असं त्यानं मनाशीच म्हटलं आणि त्या साधूंच्या चरणावर मस्तक ठेवलं. पण त्याच्या चेहऱ्यावरची ती सगळी त्रासदायक भावना पाहून त्या साधूने विचारलं की बाबा रे, काही दुःख आहे का मनात तुझ्या? काही प्रश्न आहे का मनात तुझ्या? आणि जी माणसं त्या दुःखानं एकदम व्याकुळ झालेली असतात आणि अशा वेळेला जर कुणी सहज प्रेमानं जर विचारलं ना, तर मला वाटतं त्यांचा तो दुःखाचा बांध फुटत असतो. कारण ती दुःख अशी दाबून दाबून ठेवलेली असतात. आणि खऱ्या खुऱ्या प्रेमानं आपुलकीनं जर विचारणारं कुणी भेटलं तर त्या दुःखाला वाट मिळत असते, हे आपण पाहतो. त्या आत्मदेव ब्राह्मणानं जोरानं हंबरडा फोडला, साधूचे पाय धरले. महाराज, खरंय आपण माझी भावना जाणलेली आहे, मी दुःखी आहे कारण मला मुलबाळ नाही. बरीचशी चर्चा झाली. साधूनं सांगितले, पहा तू मृत्यू पत्करतोय, आत्महत्या करतोय, हे काही योग्य नाही. आता तुझं दुःखही मला सहन होत नाही, म्हणून मी तुला एक फळ देतो. हे फळ तुझ्या पत्नीला खायला दे. भगवंताची पूजा अर्चा चिंतन भजन करत राहा, भगवान तुझ्यावरती कृपा करेल, तुला मुलबाळ होईल. असं म्हणून त्याला ते फळ दिलं. ते फळ घेऊन तो आत्मदेव ब्राह्मण घरी आला. आपल्या पत्नीला ते फळ खायला सांगितलं, घडलेली कथा सांगितली. परंतु ती पत्नी थोडीशी नास्तिक विचाराची होती, ती धार्मिक नव्हती. तिनं ते फळ खाल्लं नाही, खोटं सांगितलं की मी फळ खाल्लंय आणि फळ गाईला खाऊ घातलं, आपल्याला माहिती आहे. आणि फक्त गरोदर असल्याचं सोंग काही महिन्यानंतर तिने सुरू केलं आणि 9 महिन्यानंतर प्रसूत झाले असंही भासवलं आणि बहिणीला झालेलं मूल ते स्वतःचं मूल म्हणून दाखवलं.
त्या मुलाचं नाव होतं धुंदुकारी. आणि त्याच वेळेला 9 महिन्यानंतर गायही प्रसवली आणि त्या गायीला एक मानवी बाळ झालं. फक्त गायीच्या उदरातून जन्माला आलं म्हणून त्याचे कान गायीसारखे वासरासारखे होते. त्याचं नाव गोकर्ण. मला कथा याच्या पुढे सांगायची नाही, कारण भागवत तसंही 2 तासात थोडंच होणार आहे, नाही का? पण मला हे सांगायचं की साधूच्या वचनात काय शक्ती असते. नशिबात नव्हतं मूलबाळ, परंतु साधूनं सांगितलं हे फळ घ्या, हा आशीर्वाद आहे, जा तुला मूलबाळ होईल. आपल्या नशिबात जर काही गोष्टी नसतील म्हणून संतांचे आशीर्वाद का घ्यावेत, आई वडिलांचे आशीर्वाद का घ्यावेत, गोरगरिबांचे आशीर्वाद का घ्यावे? या आशीर्वादामध्ये फार मोठी ताकद असते. आमचे गुरु महाराज म्हणायचे की घ्यायचा असेल तर संतांचा, माय भगिनींचा, गरिबांचा आशीर्वाद घ्या, पण त्यांचा तळतळाट घेऊ नका. विठाला 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 हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. आणि म्हणून आता ही मूलबाळ होण्याची प्रक्रिया म्हणजे हा एक साधारणच आशीर्वाद आहे, पण नशिबात नसलेला. पण त्याही पेक्षा मोठं संत काय देतात तर यम लब्ध्वा चापरम लाभम अन्यते नाधिकम ततः. ज्याच्या पेक्षा जगात कोणताही लाभ मोठा नाही. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. अनेक लाभ आहेत, याच्यापेक्षा तो मोठा, त्याच्यापेक्षा तो मोठा. मला असं वाटतं की पद सुद्धा आहेत, ह्या पदापेक्षा ते पद मोठं, त्या पदापेक्षा ते पद मोठं. पण ज्या पदापेक्षा कोणतंही पद मोठं नाही, ज्या लाभापेक्षा कोणताही लाभ मोठा नाही, असा भगवत कृपेचा लाभ, भगवत दर्शनाचा लाभ. आणि तो भगवत दर्शनाचा लाभ संत कृपेनं शक्य आहे. संतांची जर कृपा झाली तर सामान्यालाही त्या भगवंताचं दर्शन घडतं. आपल्याला माहिती आहे, धर्मराजानं स्वर्गाला जात असताना जेव्हा विमान आलं न्यायला हिमालयामध्ये आणि धर्मराजाला सांगितलं की बसा विमानामध्ये, त्यांनी सांगितलं माझ्या जवळ एक कुत्रं आहे, श्वान आहे, एवढ्या जंगलात ते एकटं चालत आलेलं आहे, मी त्याचा त्याग करून या विमानात बसू शकत नाही. मला वाटतं सोबत बाहेर गेलेल्या माणसांनी एवढा जरी नियम पाळला तर पुरे होतो ना. कुठलंही सुख असो दुःख असो एकमेकाचं काय केलं पाहिजे, वाटून. आणि तसं आपण करतच असतो. पण नाहीतर मग काहीतरी सुख असलं तर ते आपणच एकट्यानं घ्यायचं, दुसऱ्याला मात्र ते द्यायचंच नाही, तर मग ती काही संगत सोबत ठरत नाही. धर्मराजाने एक साधा नियम पाळलेला आहे की माझ्या सोबतीनं हे कुत्रं आलंय, जंगल आहे, त्याला मी एकटं सोडू शकत नाही, यालाही विमानात घ्या. ते म्हणाले कुत्र्याला नेता येणार नाही. म्हणले नका, मग मीही येत नाही, मलाही काही येण्याची घाई नाही, मी आपलं माझं स्मरण चिंतन देवाचं करत राहील. अर्थात यमधर्म स्वतः प्रगट झाले आणि सांगितलं धर्मराज तुमची परीक्षा घेण्यासाठी कुत्र्याचं रूप घेऊन आलो होतो की या वेळेला विमान आलंय, मग या वेळेला तरी तुम्ही आम्हाला विसरताय की काय बुवा. पण तुमचं तसंही झालं नाही. तुम्ही इलेक्शनच्या आधी विसरला नाहीत आणि इलेक्शन नंतर सुद्धा विसरला नाहीत. तुम्ही चांगले आहात बुवा, असं ते म्हणाले. विठाला 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 नाहीतर मग अगोदर अजिबात कोणाला विसरायचं नाही. इलेक्शन होईपर्यंत दिवसातून 3 फोन करायचे, नंतर 3 महिन्यात 1 फोनही नाही. 3 महिन्यात 1 फोन नाही. मला असं वाटतं लोक काही वेडे असतात का, लोकांना कळत नाही हे. आपलं दिवसात 3 फोन करू नये, पण ज्या लोकांनी आपल्याला मदत केली त्यांच्या सुखदुःखाच्या वेळी मात्र त्यांना एकटं सोडू नये. एवढं जरी लोकांनी केलं तरी आपण एकमेकाचं प्रेम सांभाळलं असं म्हणतो. हेच प्रेम आहे. वाईट काय, राजकारण वाईट नाही, समाजकारण वाईट नाही. त्या ठिकाणी ती नीती पाळली, माणुसकी पाळली की ते सगळं चांगलंच आहे, त्यात वाईट काय नाही. विठाला तेव्हा त्या कुत्र्याला सुद्धा स्वर्गात जाण्याचा योग येतो, याला म्हणावं लाभ तो विशेष. गावोबाला नाथ महाराजांच्या संगतीमध्ये व्यासपीठावर बसण्याचा योग येतो आणि गावोबा प्रवचन देतात. इतकंच नाही
तर नाथ महाराजांनी षष्ठीला जलसमाधी घेतल्यानंतर गावोबा त्यांचं उर्वरित राहिलेलं रामायण पूर्ण करतात. रामायण हा ग्रंथ भावार्थ रामायण. म्हणजे तो गावोबा एक काळ असा आहे की इतका मठ्ठ होता की बाकीचे म्हणायचे हा फक्त जेवणाच्या कामाचा आहे, दुसरं याला काही येत नाही, काकडा येत नाही, हरिपाठ येत नाही, पारायण येत नाही, गीतेची संहिता यानं घेतलेली नाही, याचा अभंग कुठला पाठ नाही, याला काहीच येत नाही. पण त्याच गावोबानं उर्वरित राहिलेला ग्रंथ पूर्ण केला. ही आशीर्वादाची शक्ती, संगतीची शक्ती, आणि म्हणून लाभ तो विशेष. पण त्या लाभाला पात्र होण्यासाठी मात्र पूर्व पुण्य असावं लागतं असं महाराज दुसऱ्या चरणात. पूर्व पुण्य जरी होती अनुकूल, पूर्व पुण्य जरी होय पूर्व पुण्य होय पूर्व पुण्य होय पूर्व पुण्य हरि जय जय हरि जय